आपल्या 1.5 वर्षाच्या मुलासमोर आईनं गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे। कोमल सचिन दिलवाले असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून तिचं वय 26 वर्ष होतं। चिपळूणच्या पाक परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। महिलेनं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार पाग येथील एका अपार्टमेंटमध्ये कोमल, तिचा नवरा, 1.5 वर्षाचा मुलगा, सासू सासरे राहत होते। गुरुवारी सकाळी कोमल आणि मुलगा हे दोघंच घरी होते, तर घरातील इतर माणसं कामानिमित्त बाहेर गेली होती। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोमलचे सासरे घरी परतले, त्यावेळी त्यांना नातवाच्या रडण्याचा आवाज आला। कोमलला हाक मारूनही ती प्रतिसाद देत नव्हती, तर नातू जोरजोरात रडत असल्यानं त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं। त्यावेळी समोरील दृश्य पाहून सासरेही हादरले। कोमलने गळफास घेतला होता, तर तिला त्या अवस्थेत पाहून लहानगा नातू खाली बसून रडत होता। त्यांनी तातडीनं मुलाला फोन करून बोलावून घेतलं। यानंतर कोमलला शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं। रुग्णालयात नेल्यावर कोमलला मृत घोषित करण्यात आलं। या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। कोमलच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।